आणखी किती मोनिका या विषयावर आपण चर्चा करतोय। कार्यक्रमाच्या आधीच्या भागात किरीट सोमय्या प्रवक्ते भारतीय जनता पक्ष, महेंद्र पितळे जे 11 जुलै 2006च्या बॉम्ब ब्लास्टमध्ये रेल्वेच्या बॉम्बस्फोटामध्ये जखमी झालेले होते, परंतु त्यांनी त्या सगळ्या अपघातातनं गेलेल्या हातावर आर्टिफिशियल कृत्रिम हाताने मात केली। त्यांची एक प्रेरणादायक कहाणी आपण ऐकतोय आणि आपल्या सोबत आहेत मोनिका मोरेचे वडील अशोक मोरे। या भागाला सुरुवात करताना मी तुम्हा सर्वांना मोनिका मोरेचा आत्ता काही क्षणांपूर्वी नोंदवलेला एक बाईट दाखवणार आहे। मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या प्रेक्षकांना आपल्या भावनांवर काबू ठेवता येणार नाहीये त्यांनी कृपया हा बाईट बघू नका। मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्या प्रेक्षकांना आपल्या भावनांवर काबू ठेवता येणार नाहीये त्यांनी हा बाईट कृपया बघू नका। बाईट। छान वाटतंय मला, सगळं माझ्या पाठीशी येते, माझे आई वडील पण आहेत, म्हणून मला काही भीती नाही वाटत। आता सकाळपासून हसते मी बस। माझे पप्पा तर खूप चांगले आहेत, मला सारखे धीर देतात, पण मी सारखी रडते म्हणून ते पण रडतात। माझं कुटुंब पाठीशी आहे, माझे पूर्ण मुंबई माझ्या पाठीशी, मला एवढंच आहे बस। महिलांना सांगते, प्लीज तुम्ही जरा लहान मुलींना बघा, कॉलेजच्या मुलींना बघा, जरा चढताना त्यांना नीट चढवा। तुम्ही कसं पण धक्काबुक्की करून चढू नका, मला हेच सांगायचं आहे बस। आपण पालक प्रेक्षक तो काही मिनिटापूर्वी तिची घेतलेली प्रतिक्रिया आहे। ती प्रतिक्रिया पाहिल्यानंतर साहजिकच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक आईच्या मनात काय भावना आल्या असतील ह्या आत्ता मी अशोक मोरे यांच्या डोळ्यात पाहतोय। त्यांच्या डोळ्यात मी आत्ता अश्रू पहिल्यांदा पाहतोय। ते अशा करता कारण इतका क्षण त्यांनी आपल्या अश्रूंना बांध घातलेला होता। मी कल्पना करू शकतो अशोक मोरे, काही क्षणापूर्वी आपण मोनिका मोरेचा हा सगळा बाईट दाखवलेला होता। ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे की अशा प्रकारे एका पित्याला एका मुलीला पाहायला लागावं। सवाल तो नाही आहे, सवाल त्याच्या पुढचा आहे। आज इथं अशोक मोरे आहेत, उद्या तुम्ही असू शकाल आणि त्या बेडवर तुमचा मुलगा किंवा मुलगी असू शकेल। आपण रेल्वे प्रशासनाला याच्यावर जाब विचारणार आहोत की नाही। आज दिवसभर आम्ही रेल्वे प्रशासनाच्या एकाच गोष्टीसाठी मागे होतो की आम्ही याबद्दल तुमच्याकडे कॉम्पेन्सेशन मागायला आलेलो नाही आहोत। आम्ही हे जे रेल्वे प्लॅटफॉर्मवरचे दोष आहेत ते दूर करण्याकरता तुम्ही नेमकं काय, कधी आणि किती वेळात करणार आहात हे तरी आमच्या चॅनलवर येऊन सांगा, याच्याकरता त्यांना बोलत होतो, पण तरी सुद्धा त्यात ते आले नाहीत। हीच त्यांची एक प्रकारे संवेदनशीलता जी वारंवार यापूर्वी सुद्धा त्यांनी दाखवलेली होती। मला सांगा, तुम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवणं हे काय रॉकेट सायन्स आहे का? किरीट सोमय्या, मला सांगा, तुम्ही प्लॅटफॉर्मची उंची वाढवायला काय अमेरिका, इंग्लंड आणि इटली, जर्मनीमधनं तज्ञ बोलवावे लागतात का? अहो, प्लॅटफॉर्मची उंची 6-7 इंचांनी वाढवायला असा काय 2-4 वर्षाचा कालावधी लागतो का? किरीट, एक मिनिट तुझी थोडी परमिशन घेऊन एक गोष्ट सांगू इच्छितो। मी आज तुमच्या चॅनल द्वारा संबंध महाराष्ट्राला वतन देतोय। मोनिकाला स्वतःच्या पायावर उभं करणार, मोनिकाचा हरवलेलं हास्य आम्ही परत देणार। उद्या सकाळी 11:15 वाजता जा महेंद्र दाखवतो ना इलेक्ट्रॉनिक हात ज्या ऑटोबॉक्स इंडियाने बसवलेले आहेत, त्या ऑटोबॉक्सचे अधिकारी वैशाली शिंदे मोनिकाकडे जाणार आहेत। तिला दोन्ही इलेक्ट्रॉनिक हात आम्ही बसवून देऊ आणि तिला जसं महेंद्र आज हसतोय तसं आपल्याला माहित आहे बॉम्ब ब्लास्टचा चिराग चव्हाण सबंध अपंग आहेत, स्वतः गाडी चालवतोय। तो समीर गुजरातीचा पाय गेलाय, त्यालाही असंच पाय मिळवून दिला, तो मोटरसायकल चालवतोय। मोनिकाला हास्य देणार। आता आपण या विषयावर येऊ जे आपण सांगितलं ते। मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, पुन्हा हेच फोटो दाखवतोय तुम्हाला बघा। हे घाटकोपरचं प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावरचं सिग्नल, फॉर युअर इन्फॉर्मेशन, हे सिग्नल इलिगल आहे। सिग्नल प्लॅटफॉर्मचा मध्ये ठेवता येत नाही। प्लॅटफॉर्म पासून 4.6 मीटर किमान अंतर असलं पाहिजे। हा जो खड्डा आहे, गॅप, हा इलिगल आहे। रेल्वेने काल मान्य केलं माझ्याकडे। किरीट
किरीट, जर रेल्वेने हे मान्य केलं असेल तर रेल्वे प्रशासनावर त्याच्या जनरल मॅनेजर किंवा जो अधिकारी याला जबाबदार होता याच्यावर सदोष मनुष्यवधाचा खटला का बरं दाखल करत नाही उद्या? मी कंप्लेंट फाईल केली 304A क्रिमिनल निग्लिजन्सच्या अंतर्गत ही ऑलरेडी तक्रार रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलीस दोन्हीकडे दाखल केली. उद्या 1 वाजता अशोक मोहरेच्या अनुमतीने त्यांच्या सहमतीने ह्युमन राईट कमिशन मध्ये आम्ही क्लेम पिटिशन दाखल करणार आहोत. परवा विमेन्स कमिशन मध्ये अशाच प्रकाराने दाखल करणार आहोत. दिल्ली मानव अधिकार आयोग मध्ये पण जाणार आणि त्याचबरोबर जर 14 दिवसात आत मुंबई पोलिसांनी FIR दाखल करून क्रिमिनल निग्लिजन्स बद्दल जर रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई नाही केली तर ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयात जाऊन मोनिकाला न्याय मिळवून देणार. मोनिकाला न्याय मिळवून देणार असं सांगतात आपल्याकडे किरीट सोमय्या. आपल्याकडे अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात, अनेकांचे फोन आम्हाला घेता येत नाही आहेत. याचं कारण फोन नाही जाम होत आहेत, इतके प्रचंड मोठ्या प्रमाणावर फोन आमच्याकडे येतात. प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत. आणखी किती मोनिका या विषयावर आपण कार्यक्रम करतोय. मोनिका मोरे नावाची मुलगी घाटकोपरहून कुर्ल्याला जात होती आणि कुर्ल्याला जात घाटकोपरला ती चढत असताना ट्रेनमध्ये एक अचानक प्लॅटफॉर्मवर खड्डा. संतप्त प्रतिक्रियांचा हा कार्यक्रम आहे. सवाल एकट्या मोनिकेचा नाही आहे तर सवाल येऊ शकणाऱ्या अनेक मोनिका आणि मनोजचा आहे. त्याच्याविषयीचा कार्यक्रम करतोय. आपल्या सोबत आहेत सुनील भालुशाली, विक्रमगड मधून सुनील भालुशाली. सुनीलजी बोला. हा सर, नमस्कार उदयजी. बोला. हा सर, मी सर अशोक मोरेवरती जो मोठा प्रसंग घडलेला आहे बरोबर आहे, बोला. त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे सगळे त्यांच्यामध्ये समाविष्ट आहे सर. तर पहिली गोष्ट म्हणजे जो मोनिकावरती जो 2 हात घेतले त्यांची अधिकारी, रेल्वे अधिकारी विचारपूस पण करत नाही, ही खूप सर लज्जास्पद गोष्ट आहे. आम्ही त्यांचा बहिष्कार करतो आणि जे कॉन्ट्रॅक्ट ज्यांनी हे कामकाज केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही आमची इच्छा आहे. आणि सर, माझा महत्वाचा प्रश्न असा आहे का आज वाडा विक्रमगड मधनं जरी आम्ही तिथे बॉम्बेमध्ये प्रवास करायला गेलो आणि आम्ही फॅमिली बरोबर गेलो, मूळ समजा आमच्या जोडीला असली तर खूपच तारेवरची कसरत आम्हाला करायला लागते, कारण आमच्यासाठी असं वेगळा कुठला डब्बा वगैरे नसते. त्याच्यामुळं बरोबर आहे सुनील भानुशाली, तुमचं म्हणणं अतिशय खरं आहे की मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या, मुंबईमध्ये 1 दिवसाकरता येणाऱ्या लोकांसाठी, कुटुंबाला घेऊन येणाऱ्या लोकांसाठी मुंबईचा प्रवास हा अत्यंत जिकिरीचा आणि जीवघेणा असू शकतो, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सोबत मुंबईचे महापौर, मुंबईचे प्रथम नागरिक सुनील प्रभू आहेत. सुनील प्रभू, हा कार्यक्रम आपण बघताय, मला सांगा, आपण फोन केलेला आहे आपल्या प्रतिक्रिया देण्याकरता. काय सांगाल सुनील प्रभू, मुंबईचे प्रथम नागरिक महापौर? सुनील प्रभू, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? नमस्कार उदयजी, मी हा कार्यक्रम बघतोय आणि मी काही वेळापूर्वीच जाऊन मोनिकाला भेटून आलो, डॉक्टरांसोबत चर्चा केली आणि पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ते. हो, मला आवाज येतोय, बोला. पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोनिकाचं जी ट्रीटमेंट आहे ती पूर्णपणे मोफत करण्याच्या सूचना मी डॉक्टरांना दिल्या आहेत आणि त्याचबरोबर 2-3 महिने त्यावर पूर्ण ऑब्झर्वेशन करून जी सर्जरी करणं आवश्यक आहे आणि पुन्हा तिला हात देण्याच्या संबंधी किरीटजी जे बोलतायत त्याविषयी जी शस्त्रक्रिया आणि तंत्रज्ञान वापरून तिच्यावरती उपचार करणं आवश्यक आहे ते देखील डॉक्टर शक्तीचे प्रयत्न करून करतील आणि त्यासाठी लागणारी जी काय मदत असेल ती पूर्णपणे मी स्वतः पुढाकार घेऊन किरीटजी जसं म्हणतात तसं पूर्णपणे मोनिकाला आणि त्याच्या कुटुंबियांना आम्ही सांगितलंय की आम्ही करणार आहोत आणि पूर्णपणे मुंबई महानगरपालिका मोनिकाच्या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. परंतु रेल्वेच्या बाबतीत जो आज अपघात घडतोय आणि जे तांत्रिक चुका आहेत ही रेल्वे प्रशासनाची चूक आहे आणि याच्यावरती वारंवार सातत्याने रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करून सांगून देखील अद्यापपर्यंत या सुधारणा झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे सातत्याने अशा पद्धतीचे अपघात होत आहेत. हे दुर्दैव आहे मुंबई शहराचं. बरोबर आहे
सुनील प्रभू, धन्यवाद या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. शिवसेना स्टाईलनी जर रेल्वेला धक्का द्यायची वेळ कुठली असेल तर हीच आहे असं मला वाटतं. त्या सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारायचा क्षण कुठला असेल तर तो हाच आहे. नाहीतर अधिक मोनिका आणि अधिक मनोज, अधिक आपल्या घरातली मुलं असुरक्षित, माणसं असुरक्षित, अशा प्रकारची आत्ताची रेल्वे प्रशासनाची एकूण वर्तन दिसते. मला जायचंय महेंद्र पितळे यांच्याकडे. महेंद्र पितळे, हा अपघात जेव्हा तुमच्या बाबतीत झाला, बॉम्ब ब्लास्ट तुमच्या बाबतीत झाला, तुम्हाला हात गमावा लागला, त्यावर मात करून तुम्ही उभे राहिलात, त्यावेळेला प्रेक्षकांच्या आजूबाजूला जी लोक होती त्यांच्या बघ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? बऱ्याच जणांना वाटलेलं की आता हा एक तर आर्टिस्ट आहे, आता हा पुढे काय करेल, ह्याचं कसं होणार. माझ्या घरच्यांना पण तोच प्रश्न पडलेला. पण त्याच्यानंतर जेव्हा मी हा आर्टिफिशियल लिम्स लावला त्याच्यानंतर माझं एकदम जीवन म्हणजे पूर्व जसं होतं त्याचप्रमाणे चालू झालं. आणि या हातामुळे आता मला काही फरक पडत नाही. माझं जसं कामं पहिली चालायची तीही अजून सुद्धा चालवतात. आणि अजून एक तुम्हाला याचं गोष्ट सांगतो की मी पहिल्यांदा बाईक चालवायचो, आजही मी बुलेट चालवतो याच हाताने. बुलेट म्हणजे आज तुम्ही विचार करू शकता की त्या गाडीचं वजन किती आहे, 350cc. हां, तेवढं वजन सुद्धा मी घेऊ शकतो. तंत्रज्ञान एवढं विकसित झालेलं आहे की एका हाताला दुसरा हात निर्माण करता येईल. परंतु जो आत्मविश्वास मोनिका मोरेचा आज गेलेला आहे, तो आत्मविश्वास कसा आपण तिला भरून देणार आहोत? तिचे आई वडील हे अत्यंत कनिष्ठ मध्यम वर्गातून आलेले आहेत. रेल्वे प्रशासनानं रेल्वेवर प्लॅटफॉर्मवर केलेल्या खड्ड्यात पडून तिला हात गमवावे लागलेले आहेत. या कार्यक्रमाच्या खाली जो स्क्रोल चालू आहे त्यामध्ये आम्ही अशोक मोरे यांचा मोबाईल नंबर देतोय. तो मोबाईल नंबर प्रेक्षकांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो. तो मोबाईल नंबर अशोक मोरे, अपघातग्रस्त मोनिका मोरे हिचे वडील अशोक मोरे यांचा दूरध्वनी मोबाईल नंबर आहे 993-993-0009-003. नंबर पुन्हा एकदा सांगतो 993-000-9-003. ज्या कोणाला अशोक मोरे यांना मोनिका मोरेसाठी मदत करायची इच्छा असेल त्यांना मी असं आवाहन करतो झी24 तर्फे, नुसतं यावर संताप व्यक्त करू नका. तो संताप रेल्वेच्या जनरल मॅनेजर समोर व्यक्त करा, रेल्वेच्या मुजोर अधिकाऱ्यांसमोर व्यक्त करा. आणि जी तुमची सहवेदना कळव असेल ती नुसती ओठांद्वारे, शब्दांद्वारे येऊ नका, तर त्यासाठी स्वतःच्या खिशात हात घाला. आज हा प्रसंग मोरे कुटुंबावर आलाय, उद्या तुमच्यापैकी कुणावरही येऊ शकतो. अशोक मोरे हे दिवस रात्र KEM हॉस्पिटलमध्ये नवीन बिल्डिंग 6वा माळा वॉर्ड क्रमांक 26 इथे आपल्या मुलीच्या सेवा शुश्रूषेसाठी असतात. पुन्हा एकदा सांगतो, अशोक मोरे हे दिवसभर दिवस रात्र आपल्या मुलीच्या सेवा शुश्रूषेसाठी नवीन बिल्डिंग KEM हॉस्पिटल 6वा माळा वॉर्ड क्रमांक 26 इथे असतात. तिथे त्यांना जाऊन आपण आपली आर्थिक मदत निश्चित करू शकता. आणखी किती मोनिका या कार्यक्रमात या शेवटच्या भागात आपलं स्वागत. मी जातोय प्रशांत अंकुशराव. फोटो घेऊ नका. आपल्या मुंबईमध्ये एक म्हणजे मोठी असे झाले की जो तो उठतो आणि फोटो काढत बसतो. मी त्या दोन ज्या मुलांनी त्या मोनिकाला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यांच्याशी मी बोललो होतो, तर त्यांनी मला पहिली खंत सांगितली की प्रशांत, मला ना कोणी उचलायला कोण येत नव्हतं त्या ठिकाणी, फक्त लोक फोटो काढत होती, पण तिथं कोण तिला हात लावायला येत नव्हतं. त्या दोन मुलांनी तिला उचलून अँब्युलन्स नसताना पण रिक्षाने तिकडे घेऊन आले. आणि आम्ही पत्रकारिताच विसरून, माझ्या बरोबर माझी जी रिपोर्टर होती तिने पण नंतर प्रश्न उचलला की इसका हात क्यों नहीं जोडा जा रहा है. त्याच्यानंतर म्हणजे माहिती अशोकदारांना पण विचारत, ते पण म्हणजे त्यांचे वडील आहेत, त्यांना ते सगळं माहिती आहे. त्याच्यानंतर मग त्या सगळ्या धावपळी सुरू झाल्या. मग बर्फ मागवला, मग ते नेलं. मग ह्याच्यात जो टाइम लॅप्स झाला त्याच्यामुळे तिचे हात लागले नाहीत. हा जर बरोबर आहे प्रशांत अंकुशराव, तुम्ही मुद्दा मांडलेला आहे. प्रशांतजी, तुम्ही मुद्दा मांडलेला आहे की नुसती बघ्याची भूमिका घेऊ नका, तर अशा वेळी मदतीला पुढे या. आणि हाच तर मुद्दा घेऊन मी जातोय किरीट सोमय्या यांच्याकडे. किरीट सोमय्या, मगाशी तुम्ही कायदेशीर लढाईबाबतही बोललात. असा कोणी मुंबईचा वकील आहे का की जो ही कायदेशीर लढाई मोनिकासाठी कुठल्याही प्रकारची फी न घेताना लढायला तयार होईल? आपण ब्रेकमध्ये माझे सॉलिसिटर ध्रुव लीलाधर अँड कंपनी आणि फार प्रसिद्ध क्रिमिनल विषयातले एक्सपर्ट वकील ॲडव्होकेट सतीश माने शिंदे दोघांनी मला सांगितलं, टीव्हीवर अनाऊन्स करू शकतो की मोनिकाला न्याय मिळवून देणार. हायकोर्टात आणि आवश्यकता पडली तर सुप्रीम कोर्टात जाऊन
गुन्हेगारांना सजा करणार, त्याच्यामुळे ही घटना, अशा प्रकारचा घटना परत घडणार नाही. प्लॅटफॉर्मची उंची बरोबर होणार आणि मुंबईची रेल्वे रुळावर येणार. त्या दोघांनी ही जबाबदारी घेतली आहे. मी आपला प्रत्यक्ष आभार यासाठी मानतो. या निमित्ताने हे कबूल झाले. किरीट सोमय्या, आपण या संदर्भात जो लढा दिला तोही स्पृहणीय आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मला जायचंय महेंद्र पितळे यांच्याकडे, आणि जे महेंद्र पितळेंचं रूप तुम्ही आता बघणार आहात ते कदाचित यापूर्वी आधीच्या दृश्यांमध्ये पाहिलं नसेल, आणि तीच तर खरी उद्याची येणारी पालवी आहे. महेंद्र पितळे, बोला. मला एवढा माझा हात एम्पुटेशन करावं लागेल ना, आणि त्यांना हाही प्रोस्थेटिक आहे. हे लावणं वगैरे सगळं एकदम इझी आहे, जे मी आता दाखवलं तुम्हाला की असे लावले. त्याच्यानंतर याच्यात स्ट्रेंथ पण तेवढीच आहे. याचं सॉकेट वगैरे पण त्याच पद्धतीने बनवलेलं आहे की जर कोणी खेचलं तरी एका फटक्यात ते निघणारं नाही आहे. आणि फक्त ही बॅटरी जी आहे नॉर्मल आपली चार्जिंग लावल्यानंतर आठवडाभर चालते, त्यानंतर हा परत ऑपरेटिंग चालू. अशा प्रकारचा हात जर मोनिकाला द्यायचे असतील तर त्यासाठी जवळपास 15 ते 20 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो. हो, अंदाजे. प्रेक्षको, याकरता 15 ते 20 लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. त्याही पेक्षा सुद्धा तुझा गेलेला आत्मविश्वास परत येण्याकरता आपल्या एका प्रोडक्टिव्ह वेळेची गरज आहे. प्रेक्षको, याच करता आम्ही आता नंबर दाखवतोय अशोक मोरे यांचा 9930009003. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 9930009003. प्रेक्षको, KEM हॉस्पिटलच्या नव्या बिल्डिंगमध्ये 6व्या माळ्यावर वार्ड क्रमांक 26च्या बाहेर मोरे दाम्पत्य आपल्या मुलीच्या सेवा शुश्रूषेमध्ये दिवस रात्र असतं. त्यांना धीर द्यायला आणि त्याहीपेक्षा त्यांना आर्थिक मदत द्यायला कृपया पुढे या. रेल्वे प्रशासनाला जाब विचारा. आज याला हे घडलं, त्याच्याशी माझा काय संबंध, मी तर कारनं प्रवास करतो, हा विचार कृपया करू नका. आज ही पाळी तुमच्यावर जरी आली नसली तरी तुमच्या शेजाऱ्यावर येऊ शकते, कदाचित तुमच्याच मुलाबाळांवरही येऊ शकते. कृपा करा, आणखीन एक मोनिका होण्यापासून वाचवा. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल किरीट सोमय्या, महेंद्र पितळे आणि अशोक मोरे यांचे आभार. आणि या कार्यक्रमाचा शेवट मी अत्यंत वेगळ्या पद्धतीने करणार आहे आणि तो कॅमेऱ्याच्या लॉंग शॉट मध्ये तुम्हाला दाखवणार आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.